आता आपण वेगवेगळ्या प्रकारे चाललो आणि चालल्यानंतर डोक्यावर वस्तू ठेवूनही चाललो. तर आपल्याला याच आपण जे चालण्याचे प्रकार घेतले त्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. या चर्चेमध्ये मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं द्यायची. ठीक आहे? मला सांगा बरं, आपले जे पाय आहेत त्या पायांचे उपयोग काय आहेत रे आपल्याला? कुणाकुणाला येते? हात वर करा बरं. हा, पल्लू सांग. चालणे. बर. वीरा सांग. उभे राहणे. बर. शर्वरी तुला काय सांगायचंय? पायामुळे आपण सांग जे सांगायचंय ते. पायामुळे आपण हा, पायल तुला काय सांगायचंय? पायामुळे आपण मांडी घालू शकतो. बर. अजून कुणाला काय सांगायचंय? बघा, आपले पाय किती महत्वाचे आहेत शरीरासाठी. आपल्या पायांमुळे आपल्या शरीराला आधार मिळतो. आपण आपल्या पायांमुळे चालू शकतो. आपण आपल्या पायांमुळे उभे राहू शकतो. नंतर आपण काय केलं रे? डोक्यावर वस्तू ठेवली, तुमचं पुस्तक वही ठेवली आणि आपण चाललो. ते डोक्यावर पुस्तक ठेवताना आपल्याला कोणकोणत्या अवयवांचं तुम्हाला ताळमेळ घालायला लागला रे? सांग शर्वरी. मानेचा. मानेचा. बर. श्रद्धा. पायाचा. पायल. डोक्याचा. डोक्याचा. वीरा. वहीचा. वही. बर. पल्लू. पुस्तकांचा. पुस्तकांचा. बर. बघा, जेव्हा आपण डोक्यावर पुस्तक ठेवलं होतं तेव्हा आपल्याला मानेचा, आपल्या पायांचा, पुस्तकाला हात लागू नये, ती वस्तू पडू नये म्हणून हात लावायचा नाही हे लक्षात ठेवून हाताचा, आणि समोरचा रस्ता दिसावा म्हणून डोळ्यांचा, ह्या सगळ्यांचा आपल्याला काय करायला लागलं रे? ताळमेळ घालावा लागला. जेव्हा तुम्ही सरळ रेषेत चालत होतात तेव्हा तुम्हाला सोपं वाटलं का रे चालताना? का बरं? वळावे लागत नाही. हा, कुठं वळावं लागलं नाही. आपण दररोज सरळच चालतो. आणि जेव्हा तुम्ही टाचेवर चाललात तेव्हा तुम्हाला काय वाटलं रे? सोपं वाटलं की अवघड वाटलं? का बरं? बर. अजून? बर. अजून? आपण जेव्हा टाचेवर चालत होतो तेव्हा आपल्याला तोल सांभाळायला काय होत होतं रे? त्रास होत होता, हो की नाही? त्यामुळे आपल्याला टाचेवर चालताना अवघड गेलं. मुलांनो, तुम्हाला चालण्याचे प्रकार माहिती आहेत का रे? चला बरं, मला कोण सांगते चालण्याचे प्रकार? हा, बर. सांग प्रियल. सरळ चालणे. श्रद्धा. वाकडे चालणे. बर. नागमोडी चालणे. वीरा. टाचेवर चालणे. उलटे चालणे. अजून कुणाला काही सांगायचंय का रे? पंजावर चालणे. बर. वीरा. पायांच्या कडावर चालणे. अजून? झालं. बघा, आपण कसं कसं चालू शकतो, चालण्याचे प्रकार. एक तर सगळ्यात पहिलं, आपण दररोज कसं चालतो रे? सरळ रेषेत चालतो. सरळ रेषेत चालणं. सरळ रेषेत चालत असताना उलट चालणं, आपल्या टाचांवर चालणं, पंजावर चालणं, पायांच्या कडांवर चालणं आणि नागमोडी चालणं, हे सगळे काय आहेत? चालण्याचे प्रकार. समजलं का तुम्हाला चालण्याचे प्रकार? ओके, ठीक आहे.